राज्यातील पाणी टंचाईचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आलाय। एकनाथ शिंदेंनी खरतर पाणी टंचाईचा आढावा घेतलाय। उपमुख्यमंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना या संदर्भात दिलेल्या आहेत। पाण्यासाठी शासनाकडून पैशाची तरतूद देखील करण्यात येईल। जिल्ह्यात कुठे पाणी नाही त्याचं निरीक्षण खरतर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्याने याचं निरीक्षण केलं पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। लोकांची गैरसोय होत असेल तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। सरकारने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला हे अधिकार दिलेले आहेत। जिथं जिथं कुठं पाणी टंचाई आहे, जिथं पाणी लोकांना मिळत नाही, त्या ठिकाणी जे सोर्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करून लोकांना पिण्याचं पाणी देणं। मग तो टँकरचा वापर असेल, पिण्याच्या पाण्याचा टँकर शुद्ध पाणी देण्याच्या सूचना आणि देण्याचे अधिकार कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत। शासनाने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे बिलकुल कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वणवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे, शिवोची आहे। यांनी तात्काळ याच्यावर लक्ष घातलं पाहिजे। आपल्या सगळ्या टीमला आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लावलं पाहिजे। कुठे पाण्याची टंचाई आहे, कुठं पाणी नाही आहे हे पाहून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।